ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नावाचे या खेळामध्ये. सोलापूरकर वर्सेस औरंगाबादकर अशी ही खेळी खूप रंगती आहे आणि आता वळणार आहोत ते 5व्या संधीकडे. साहेब बघूया या 5व्या संधीमध्ये तुम्ही कुठपर्यंत मजल मारताय ते. 2 पडले. 5 6 3 अधिक 1 4. या 4 घरं पुढे. 1 2 कुठला जो या सापाच्या. अरे वा, इकडे सेटने आमच्या रंग बदललाय. तर आता तुम्हाला इथे सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. तुम्ही एक एक पाऊल पुढे चालताय हे काय बरं नाही, पण आता तुम्हाला ज्या लक्षात येत असेल ना, म्हणजे तारखा जे तुम्ही सारखे आपलं मागून घेत असता, तारखा पडतायत त्या हाशिलांचं बिचारांचं काय होत असेल. हा आता अंदाज येतोय ना तुम्हाला. हो बरोबर. कंटाळा आलाय ना तुम्हाला सुद्धा. लवकरात लवकर जायचंय ना वरती. हो हो, शेवटी नशीब नवाचे. पटकन निकाल लागावा असं वाटतं ना तुम्हाला. हो हो लागतं. मग पण आता इथे या ठिकाणी तुम्हाला एक गाणं ऐकू येईल आणि त्या गाण्यावर आधारित प्रश्न असेल. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. हे गाणं कोणत्या गायकानं गायलं आहे? पर्याय 1 श्रीधर फडके, पर्याय 2 सुरेश वाडकर, पर्याय 3 अरुण दाते आणि पर्याय 4 रवींद्र साठे. पर्याय 2 सुरेश वाडकर. गाणं नीट ऐकलेत तुम्ही? हो हो. विचार करताय? हो हो. नक्की माहिती आहे? नक्की माहिती. काय करायचं मग? गोठवून टाका. पर्याय क्रमांक 2 गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? अगदी बरोबर. अभिनंदन. थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला परत एकदा. जज ना मिलॉर्ड का म्हणतात? मिलॉर्ड नाही, माय लॉर्ड असा तो शब्द आहे, पण ते फास्ट म्हटल्यानंतर मिलॉर्ड मिलॉर्ड असं ऐकूयात. आम्ही अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपलं मिलॉर्ड असं ऐकलंय, म्हणून आम्हाला आपलं वाटतं. हिंदी चित्रपटातलं जे दाखवतात ते पूर्ण कोर्ट वेगळं असतं आणि रिॲलिटी जे आहे रिअलिस्टिक ते खूप वेगळं आहे. खूप लोकांना असं वाटतं, मला याच्यातून एक संदेश पण द्यायचा थोडासा. खूप लोकांना असं वाटतं जे बाहेर जे कोर्टाशी संबंधित त्यांना, की कोर्टात काय खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं चालतो, बाकी काय तिथं आहे ना. तर त्यांना सांगायचं की त्यांनी एक दिवस वेळ काढावा आणि 11 ते 5 कोर्टात कुठल्याही कोर्टात जाऊन बसावं. मग त्यावेळेस त्यांना कळेल की खऱ्याचं खरंच असतं आणि खोट्याचं खोटं. कोणी काही करत नाही, जे आहे ते कागदपत्र बोलतात आणि कायद्याची पुस्तकं. त्याच्या बाहेर न्यायाधीशांना जाता येत नाही, ना वकिलांना जाता येत नाही, ना कुणाला जाता येत नाही. फक्त अपभ्रंश आहे लोकांमध्ये, असा अफवा असतात की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खोटं. तर न्यायालयाविषयी आणि वकिलांविषयी कुणी गैरसमज करून घेऊ नका, एवढंच मला एक संदेश या निमित्ताने द्यायचं. तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं. प्रत्येकाने ह्या देशावर प्रेम करायचं म्हणजे काय, झेंडावंदन किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्ट म्हणून आपले जे कायदे आहेत ते कायदे फक्त पाळायचे. एवढं केलं तर आमची गरज पण पडणार नाही वकिलांची आणि न्यायालयाची पण गरज पडणार नाही. आणि मला तेच स्वप्न आहे की कधी तो दिवस यावा की न्यायालयात एक सुद्धा केस नसावी, बोर्ड रिकामा असावा. नक्कीच या गोष्टीची नोंद होईल, नोंद घेतली जाईल आमच्या प्रेक्षकांकडून तरी, की त्याबद्दलचा अपप्रचार होणार नाही वकिलांबद्दल आणि कोर्टाबद्दल. हां, तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर होतं आणि इथे तुम्हाला मिळालेलं आहे एक सरप्राईज गिफ्ट. अभिनंदन तुमचं. तर आता वळणार आहोत तुमच्याकडे बहिणी. बघूया काय होतंय. 3 5 4 पडले. 2 अधिक 1 3. या 3 घरं पुढे या. 1 2 3. आता 40व्या घरात तुम्ही आलायत. आता पाहूया या घरात राहण्यासाठीचा प्रश्न कुठला आहे ते. पुढीलपैकी कोणत्या खंडात फक्त 12 स्वतंत्र देश आहेत? पर्याय 1 युरोप, पर्याय 2 आफ्रिका, पर्याय 3 उत्तर अमेरिका आणि पर्याय 4 दक्षिण अमेरिका. माहिती आहे? पर्याय क्रमांक 2 आफ्रिका. सांगताय का? हो नाही सांगते. पर्याय क्रमांक 2 असं तुम्ही आता मला विचारल्यासारखं म्हटलं. पर्याय क्रमांक 1 युरोप. गोठवून टाकायचं? हो. पर्याय क्रमांक 1 युरोप गोठवून टाका आणि सांगा बरोबर आहे का? दक्षिण अमेरिका. युरोप खंडामध्ये 50 स्वतंत्र देश आहेत. त्यामुळे तुमचं उत्तर चुकलंय.
ही होती तुमची दुसरी चूक, पण त्याआधी तुम्हाला जावं लागणार आहे पुन्हा एकदा 37व्या घरात. आणि आता इथून तुम्हाला जावं लागणार आहे पुन्हा तुमच्या टीममध्ये. आणि तुमच्या जागी कोण येणार आहे? जिजाजी येतील माझे, मनीष केसकर. आता तुमच्याकडे मी पुढच्या संधीच्या वेळेला येईन. आधी यांची आहे ती पुढची संधी आपण पाहूया. या संधीमध्ये कुठपर्यंत जात आहेत. ही आहे तुमची 6वी संधी. 3 5 2 1 आणि 0 एकच घर पुढे यायचं. इथे प्रश्न नाही आहे, तुमच्यासाठी टास्क असणार आहे. तर पाहूया कुठला टास्क आहे ते. तर आता काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी. इथे कार्ड्स ठेवलेली आहेत, 3 कार्ड्स ठेवलेत. म्हणजे तुम्हाला काही लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे तर तुम्हाला चित्रपटाची नावं लिहायची आहेत, पण ती अंताक्षरीच्या फॉर्मॅटमध्ये. अंताक्षरी खेळलात तुम्ही? भेंड्या, चित्रपटांच्या नावांच्या भेंड्या खेळलायत त्याच पद्धतीने. म्हणजे एखाद्या चित्रपटाचं नाव घेतलं तर त्या शेवटच्या अक्षरापासून पुढच्या चित्रपटाचं नाव हवं, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून पुढच्या चित्रपटाचं नाव हवं. चित्रपट हिंदी मराठी कुठलाही असला तरी काही हरकत नाही. जो जास्तीत जास्त चित्रपट लिहील तो या स्पर्धेचा विजेता असेल. आता मी तुम्हाला चित्रपट सांगतो. तुमच्यासाठी गजानन आणि तुमच्यासाठी वक्रतुंड. दहा 9 8 5 4 3 2 1 0 झालं. आता मी वाचून बघतो. नीलकमल, लाल पत्थर, राम तेरी गंगा मैली, लैला मजनू, नूरी, रंगीला, लावारिस, संगम, मजबूर, रानी और लाल परी, राजा जानी. 11 तुमचे झालेत. आता तुम्ही कुठले कुठले लिहिलेत बघू दे. हो तुम्ही वाचा. वक्रतुंड वरून डर, डर, रंगीला, लव, विरासत, तक्षक, कोई मिल गया, याराना, नसीब, बलवान, नमक हराम, मोहब्बते, तराजू, जुनून, नमक हलाल. अच्छा, नमक हराम आणि नमक हलाल हलाल दोन्ही लिहिलेत तुम्ही. म्हणजे तुमचे किती झालेत? 14 झालेत. त्यामुळे तुम्ही पुढे आहात. तर आता झालंय असं की यांनी 14 चित्रपटांची नावं लिहिलेत आणि यांनी फक्त 11 चित्रपटांची नावं लिहिलेत. त्यामुळे यांनी टास्क जिंकलेला आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही टास्क जिंकलेला आहे आणि तुमचं हे स्थान तुम्ही मजबूत केलेलं आहे. तर आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पटकन या परत हा खेळ पाहिला ज्याचं नाव आहे हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नावाचे, पावर्ड बाय विको टर्मेरिक, नाव इन शेविंग क्रीम बेस. ॲक्च्युली माझ्या लव्ह मॅरेजची मला इतकी शिक्षा मिळाली आहे ना की आज जे सेटल व्हायला पाहिजे होतं ना ते पण सेटल नाही आहे. इथे यायचं माझा मेन एम तो आहे की ते 1.25 किलो सोन्याने माझं खूप काही लाईफ बदलणार आहे.